त्या दिवशी बैल नाही एस टी वाला घासून गेले आपले ते सगळे उभा लय चिटकून गेलो उभा थांबला सांगूत नाही सर काय सांगाल काय आंदोलन आहे अजून काय मागणी? जिल्हा परिषद माध्यमिक शिक्षक संघटनेच्या वतीनं आज राज्यव्यापी आंदोलन चालू आहे आणि या आंदोलनाची सुरुवात हे आम्ही रक्तदानाच्या माध्यमातून करत आहोत। सर्वात प्रमुख मागणी ही आमची 28/12चा जो शासन निर्णय आहे ज्याच्या वतीनं आम्हाला माध्यमिक शिक्षक बंधूंना जी पदोन्नती देत होती ते आता बंद झालेली आहे। याचबरोबर शिक्षकांना दिली जाणारी विविध शैक्षणिक जे अशैक्षणिक कामे आहेत ते आम्हाला नको आहेत। आमची एकच मागणी आहे की साहेब आम्हाला शिकवू द्या आणि हे शिकवत असताना प्रामुख्यानं आम्हाला जुनी पेन्शन हक्क जी संघटनेच्या आमची जी मागणी आहे की आम्हाला 2005च्या नंतरच्या कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन हक्क मिळणं आवश्यक आहे। तर अशा प्रलंबित मागण्या तुम्ही तातडीनं सोडवावं जेणेकरून विद्यार्थ्याचं होणारं जे शैक्षणिक नुकसान आहे ते या ठिकाणी कुठेतरी बंद होईल। काय सांगायला धरणे आंदोलन काय मागणी? आमच्या जिल्हा परिषदेच्या माध्यमिक शाळा आपल्या जिल्ह्यामध्ये 52 आहेत आणि राज्यामध्ये मराठवाडा आणि विदर्भामध्ये 356 शाळा आहेत, परंतु याच्यामध्ये एकाही शाळेवर मुख्याध्यापक वर्ग 2चं पद भरलेलं नाही। त्याचबरोबर गेल्या 15 वर्षापासून आज नाही तर गेल्या 15 वर्षापासून एकाही शाळेवर मुख्याध्यापक कार्यरत नाही। तर ह्या मुख्याध्यापक विरहित शाळा माध्यमिक शिक्षकाकडे अतिरिक्त प्रभार देऊन चालवल्या जातात। ह्या गोरगरिबाच्या दीनदलिताच्या वंचिताच्या भटक्या विमुक्ताच्या शाळा आहेत ह्या बंद पाडण्याचा कट आहे हा। त्याचबरोबर या जिल्हा परिषदेच्या शाळेतील जो माध्यमिक शिक्षक काम करतोय ज्याला की जिल्हा परिषदेचे आपण हायस्कूल म्हणतो त्या माध्यमिक शिक्षकाच्याच खांद्यावरती इथल्या वर्ग 2 पदाचा अतिरिक्त पदभार दिलेला आहे आणि शाळा शिकवण्याबरोबर मुख्याध्यापक करण्याचं काम आहे। हे करत असताना शाळा शिकवणे आणि प्रशासन सांभाळणे ही कसरत आम्हाला करावी लागते। परंतु ही करत असताना या ठिकाणी कुठल्याही पद्धतीचे लिपिक कार्यरत नाहीत। आपल्या धाराशिव जिल्ह्यामध्ये जवळपास 20 ते 25 शाळेवर लिपिक कार्यरत नाही, जवळपास 10 ते 15 शाळेवरती शिपाई कार्यरत नाही। म्हणून ह्या मुख्याध्यापक शिक्षक लिपिक सेवक तंत्रस्नेही ही सर्व कामे करावी लागतात। या सर्व अन्यायाच्या विरोधात संपूर्ण राज्यभर हे आंदोलन चालू आहे। महाराष्ट्रातील विदर्भ मराठवाडा या 16 जिल्ह्यामध्ये पश्चिम महाराष्ट्रातील कोल्हापूर या जिल्ह्यामध्ये आणि सोलापूर या ठिकाणी हे धरणे आंदोलन राज्यव्यापी स्वरूपाचं आमचे आदरणीय राज्याध्यक्ष VP फुलतामकर साहेब यांच्या नेतृत्वाखाली करतोय। त्याचबरोबर 28/12/2022 रोजी शासनाने एक शासन निर्णय काढला, राजपत्र प्रकाशित केलं। त्याच्यामध्ये महाराष्ट्रातील गट शिक्षणाधिकारी उपशिक्षणाधिकारी मुख्याध्यापक वर्ग 2ची पदं याच्या पदोन्नतीची संधी जी होती जी महाराष्ट्रातील माध्यमिक शिक्षकांना जिल्हा परिषदेच्या माध्यमिक शिक्षकांना पदोन्नतीची जी संधी होती त्याच्यातून आम्हाला वगळण्यात आलं। हा माध्यमिक शिक्षकावर अन्याय आहे। सेवकाचं प्रमोशन 4 वेळेस होऊ शकतं, लिपिकाचं प्रमोशन 4 वेळेस होऊ शकतं, डॉक्टरचं प्रमोशन सरकारी डॉक्टरचं 4 वेळेस होऊ शकतं, परंतु माध्यमिक शिक्षकाचं प्रमोशन जे एकच प्रमोशनची संधी होती जी वर्ग 2चं प्रमोशन होत होतं या 28/12च्या शासन निर्णयानुसार ही पदोन्नतीची संधी सुद्धा आमच्याकडून हिसकावून घेण्यात आली। ह्या गोष्टीचा निषेध करण्यासाठी आणि आमचं लक्ष शासनाकडे वळवण्यासाठी शासनाला आमच्या मागण्या कळवण्यासाठी आम्ही या ठिकाणी धरणे आंदोलनाला बसलो। अतिशय शांत